पालघर जिल्ह्यातील धानिवरी येथे झालेल्या भीषण अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे। मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून एकूण 65 लाख रुपयांचा निधी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आला आहे। 18 मे 2026 रोजी डहाणू तालुक्यातील धानिवरी परिसरात टेम्पो आणि कंटेनर यांच्या समोरासमोर भीषण धडक झाली। या अपघातात टेम्पोचा अक्षरशः चुराडा झाला आणि 13 जणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर 17 जण गंभीर जखमी झाले होते। या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली। त्यानुसार मुख्यमंत्री सहायता निधीतून एकूण 65 लाख रुपयांची रक्कम पालघर जिल्हाधिकारी यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाने मृतांच्या वारसांची पडताळणी करून मदत वाटपाची प्रक्रिया सुरू केली असून संबंधित प्रशासकीय आदेश जारी करण्यात आले आहेत। मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाने जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून मदत तातडीने पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत। या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये सुरेश लाखात, पांडू लाखात, कलू लाखात, सुनील दांडेकर, चिमा कुऱ्हाडा, नमिता दांडेकर, सारिका लाखात, आयुष लाखात, सागर शेंडे, वसंत वळवी, सलोनी वळवी, अजय अहाडी, रियांशी लाखात यांचा समावेश आहे। दरम्यान अपघातातील जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून डॉक्टरांचे मोठे पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे। पालघरमधील या दुर्दैवी अपघातानंतर राज्य सरकारकडून दिलेली ही आर्थिक मदत मृतांच्या कुटुंबियांना काही प्रमाणात दिलासा देणारी ठरते आहे।